नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजधानी दिल्लीमधून एक महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आता आज भेटीगाठींचा सिलसिला असणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे देखील आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याची जी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यावर अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार आहे. तर अजित पवार हे देखील आज दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि त्यांची देखील अमित शहा यांच्यासोबत भेट होणार आहे. तर हे तीनही नेते राज्यातील आज दिल्लीमध्ये असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे देखील अमित शहा यांची भेट घेणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे देखील कालच दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. ते देखील राजीनाम्यासंदर्भात आज अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आज दिल्लीला जाणार आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे. आणि या भेटीमध्ये राज्यातील पराभवाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून राजधानी दिल्लीमध्ये दाखल आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आज अमित शहा त्याचबरोबर मोदींची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आपला राजीनामा देण्यावर ठाम आहेत. फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद कुणाकडे जाणार असा सवाल त्यामुळे आता विचारला जातोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत. आज मोदी आणि शहांसोबत त्यांची भेट होणार आहे. नेमकी काय माहिती? सागर, नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये भाजपला जो पराभव स्वीकारावा लागलाय त्याची नैतिक जबाबदारी जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांनी ती जबाबदारी घेतली. आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की मला सरकारमधनं मुक्त करा, मला विधानसभेसाठी पक्षासाठी काम करायचं आहे. आणि या सगळ्या निर्णयावरती देवेंद्र फडणवीस हे ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काल रात्री उशिरापर्यंत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीत दाखल झालेले होते. काल अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे, परंतु आज ह्या दोन्ही पक्षातल्या प्रमुख नेत्यांची भेट जी आहे ती देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. आणि या संपूर्ण भेटीच्या दरम्यान राज्यातल्या पराभवाची कारणांच्या संदर्भात समीक्षा जी आहे ती या सर्वच नेत्यांमध्ये चर्चा केली जाणार आहे. आणि राजीनाम्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस ठाम असल्याचं कळतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं मन वळवण्यात या दोन्ही पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना यश येतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु राजकीय घडामोडींना दिल्लीमध्ये वेग आलेला असल्याचं पाहायला मिळतं. महायुतीमधले तिन्हीच प्रमुख नेते राज्याचे ते दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दाव्यासोबतच राज्यातील पराभवाची जी समीक्षा आहे या तिन्ही नेत्यांकडनं पक्षातील महायुतीमधील ज्येष्ठ नेत्यांसोबत करण्यात येणार आहे. सागर, नक्कीच अक्षय, या तीनही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.